H2O. चला सामन्याला सुरुवात होते. वाघबेल मास्टर्स वर्सेस पेंकरपाडा या सामन्यामध्ये आपण येतोय. एक धाव आतापर्यंत झालेले, एक चेंडूचा खेळ संपलाय. 4 षटकांचा सामना, सेमीफायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बघितला आपण टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहणारा चेंडू, एस्टनच्या बघितला थोडासा जवळ जाणारा हा चेंडू. डॉटची संख्या पाहायला मिळते. गणेश आणि राकेश ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. गणेश मनेरा पहिल्याच सामन्यामध्ये अप्रतिम खेळी, दुसऱ्या सामन्यामध्ये जास्त काही करू शकला नव्हता. हा तिसरा सामना त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने गणेश मनेरा आहे, दुसऱ्या बाजूने राकेशसारखा खेळाडू. राकेशला अजूनही खातं उघडायचं आहे. समोर शशिकांत ऑन साईडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये जेलचीच्या स्वरूपाने गडी बाद. शशिकांत ज्या पद्धतीने त्याने मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी हाताळली होती त्याच पद्धतीने त्याने सुरुवात देखील केली. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया, कारण गडी बाद झालाय. डीजे थँक्यू. ऑफ स्टंपवरती चेंडू होता, पिक करायचा होता आणि सुंदर असा झेल मगाशी पाहायला भेटलेला आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्या चेंडूवरती धाव आली होती, त्याच्यानंतर उर्वरित 2 चेंडू धाव आलेला नाही आहे वाघबेल या संघासाठी. गणेश मनेरा अजूनपर्यंत विकेटवरती पाहायला मिळतं. राकेश शून्यावरती बाद झालाय. सुजय मात्रेसारखा खेळाडू विकेटवरती पाहायला मिळतोय. तर आज मेगा फायनलचा सामना या मैदानावरती, आणि त्याच्या अगोदर आपण सेकंड सेमीफायनल बघतो या मैदानावरती. शशिकांत बरोबर ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, तेच तर्रार चेंडू होता, खोदून काढलाय. सिंगल आणि डबलसाठी डायव्हर्ट झाले. दोन्ही धावा पूर्ण होत आहेत. या दोन्ही धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 3 या धावसंख्येवरती. बघा 3 धावा बनवण्यासाठी 4 चेंडूंचा वापर केला आहे वाघबेलच्या संघाने, आणि 4 चेंडूचा वापर करून दिलाय बघितला आपण पेंकरपाडा या संघाने. एका बाजूने मीरा भाईंदरचा संघ, दुसऱ्या बाजूने ठाण्याचा संघ. फिरले होते, थोडेसे उशिरा फिरले. गडी बाद, परतावा लागेल कदाचित फलंदाजाला. इथे मात्र मोठा हादरा बसतोय, दुसरा हादरा बसतोय वाघबेल या संघाला. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये या मॅचमध्ये येऊया. डीजे शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. पहिल्या षटकातील दुसरा हादरा बसतोय. राकेश बाद झालाय, सुजय मात्रे बाद झालाय, गणेश मनेरा विकेटवरती आहेच जो सलामीला आलेला आहे. पंकज अजूनही या ठिकाणी येतोय विकेटवरती.
पंकज गोंधळे. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला होता मगाशी टेनिस क्रिकेटचा एक हिरा टेनिस क्रिकेट ज्याने गाजवलं आहे ओपन क्रिकेटच्या माध्यमातून, मग ठाण्याचा पट्टा असो, पालघरचा पट्टा असो, मुंबईचा पट्टा असो, महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा बघितलं आपण तर पंकज गोंधळे यांचं प्रेमानं नाव घेतलं गेलं आहे. तर पंकज गोंधळे बघितलं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 6 षटकार असू द्या, मी म्हणेन 5 चेंडूमध्ये 5 षटकार असू द्या, परंतु पंकज गोंधळे यांचा तो रेकॉर्ड बघितला आपण तर दर्ज आहे क्रिकेटच्या इतिहासामध्ये. शशिकांत वर्तक. ओ इथे मात्र हा झेल महत्वाचा आहे, हा झेल महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. गडी बाद पंकज गोंधळे यांना परतावा लागेल, परंतु शशिकांत काय गोलंदाजी हाताळलंय, काय गोलंदाजी हाताळलंय, अप्रतिम गोलंदाजी हाताळलंय. पहिलं षटक फक्त 3 धावा आणि 3 महत्वपूर्ण गडी त्यांनी बाद केलेत. चला पहिलं षटक संपलं गेलेलं आहे, 3 गडी बाद झालेले आहेत. आपण डीजेकडे जाऊया आणि पुन्हा एकदा उर्वरित 3 षटकांसाठी पहिल्या इनिंगमध्ये मैदानाच्या आत येऊया. डीजे. पिंक करपडा संघ, ज्या संघाने पहिल्यांदा मीरा संघाला धक्का दिला, दुसऱ्या सामन्यामध्ये बघितलं तर नवघर संघाला पराभूत केलं त्याने आणि त्याच्यानंतर आलाय तो सेमीफायनलपर्यंत. 3 वरती 3. शशिकांत वर्तक आज अप्रतिम कामगिरी, मोठमोठे खेळाडू त्यांनी बाद केलेत पहिल्याच षटकामध्ये. जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत, कधी काही घडू शकतं, कोणालाही कमी लेखू नका, कोणालाही मोठं लेखू नका, हे क्रिकेट आहे, लक्षात ठेवा. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा थोडासा कमी वापर, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न गणेश मनेरा यांचा. काय हे पेंकरपाड्याकडे गोलंदाजीची लय आहे आणि त्या कारणाचं बघितलं त्यांनी प्रश्नामध्ये टाकलाय आतापर्यंत वाघबिल या संघाला. वाघबिल या संघाला थोडासा गेरअप करावा लागेल, धावांचा ओघ थोडासा वाढवावा लागेल. ऑन साईडला ज्यावेळेस मोठे फटके येत नाही आहेत त्यावेळेस बघितलं सिंगलला डबलमध्ये डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतोय गणेश मनेरा. 2 धावा येत आहेत या ठिकाणी आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकलं जाईल फार वेळेनंतर 5 या धावसंख्येवरती. म्हणजे जवळजवळ बघितलं आपण 3 चेंडू नंतर ह्या 2 धावा आल्यात. धावसंख्या 5 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स हिअर. राकेश बाद झालाय, संजय बाद झालाय, त्याच्यानंतर बघितलं आपण पंकज बाद झालाय, नंदू आलाय विकेटवरती आणि गणेश सारखा खेळाडू पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. ऑन साईडला फुल टॉस बॅटवरती घेतला होता, स्वतः विकेट किपर गॅदर करतोय शॉट फाईन लेगकडे, जिथपर्यंत कव्हर करतोय 1 धाव येते. एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकली जाईल 6 या धावसंख्येवरती. जवळजवळ बघितलं 23 संघ मास्टर कपमध्ये खेळत असतात आणि नो डाऊट 23 संघांच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट खेळलं जातं. आज आपण फेअरली सांगू शकत नाही आहे की कोणता संघ जिंकेल, अशी स्पर्धा नेहमीच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि आजही या मैदानावरती पेंकरपाड्यांनी जे कामगिरी केले ते अप्रतिम पाहायला मिळते. चेंडूला बघितलं, निहाळलं, फक्त टॅप करायचा होता, वाईटचा इशारा. नंदू एक अनुभवी खेळाडू आहे, मोठमोठ्या स्पर्धा त्याने खेळलेल्या आहेत, ओपनच्या माध्यमातून मास्टर्सच्या माध्यमातून देखील आज खेळतो येतो आणि फार मोठा अनुभव आहे. मी म्हणेन गोलंदाजी देखील त्याने हाताळले, आज फलंदाजीमध्ये तो आला आहे आणि यावेळेस बघितलं चेंडूला निहाळलं, लगेच त्याने चेंडूला सोडून दिलं. धावसंख्या 7. झुकले होते परंतु बाल बचे यहाँ पर नंदू. एस्टनचे जस्ट हा जवळून चेंडू निघून जातोय. कदाचित थोडासा इन असता चेंडू तर कदाचित नंदूना एक मोठा धोका पत्करावा लागला असता. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. 3 ते 4 धावा आतापर्यंत आल्यात. थोडासा रनअपमध्ये विशाल चुकतोय. मागच्या सामन्यामध्ये जवळ 16 धावा शेवटच्या षटकामध्ये कुठल्या गेल्या आणि त्या कारणाचं नवघर संघाला थोडंसं बॅकफुटला जावं लागलं. ऑन साईडला पाठीमागे सरकले, स्ट्रोकला खेळलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, ओ झेल सुटला गेलेला आहे, मात्र बॅकअप करतोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. धावा येत आहेत नंदू यांच्यासाठी. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. तर नंदूला कदाचित वाटलं होतं की ते झेल होईल की काय, त्या कारणास्तव तो वाट बघत थांबला होता. धावा काढल्या नव्हता त्याने आणि त्या कारणाचं फक्त एकच धाव गणली जाते. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. यानंतर अजूनही 2 षटकं येणार आहेत. घोडबंदर संघ वाट बघतोय कोणत्या संघ आमच्या जोडीला येईल.
फाईन फाईन फाईनला चेंडू निघून जातोय. गणेश मनेरा ओहो इथे मिसफिल्ड होते. रूपांतर 2 धावेमध्ये होते. बघता बघता तिसरी धाव पूर्ण होते. 3 धावा येत आहेत आणि या 3 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते 11 या धावसंख्येवरती. याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे आणि 2 षटकानंतर धावसंख्या 11 धावा फलकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, या षटकामध्ये 8 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल नक्कीच चर्चा होईल काही शंका नाही आहे. मात्र गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. कमॉन डीजे. कदाचित डीजे थोडासा लांब आहे. पुन्हा एकदा कंटिन्यूस करणार आहोत. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. आमचे स्कोरर नक्कीच फार मोठी मेहनत. तुषार कालपासून एक लेखाजोखा हिसाब किताब अतिशय छान पद्धतीने त्यांचा पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर आमचे DBNचे शूटर्स देखील चांगल्या पद्धतीने शूटआउट करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कदाचित मोठे फटके येत नाही आहेत. त्या कारणासह सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय तो वाघबिलचा संघ. परंतु काय गोलंदाजी हाताळले पेंकरपड्याच्या संघाने. शशिकांतने जी सुरुवात करून दिली ती अप्रतिम आहे. विशालने कव्हरअप केले पुन्हा एकदा 8 धावा देऊन. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पांजू मास्टर्स नो डाऊट फार मोठी मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. बऱ्याच काळापासून पांजू संघ मास्टरमध्ये खेळतोय. बऱ्याच काळापासून ओपनला देखील पांजू संघ खेळतोय आणि आज आपण बघितलं बरेचसे तारे निर्माण झालेत. कदाचित मला वाटतं येणाऱ्या वर्षामध्ये एखादा तरी हिरा किंवा 1-2 हिरे तरी बाहेर निघतील यात काही शंका नाही आहे. या गावाच्या माध्यमातून इतकं प्रचंड क्रिकेट आहे आणि इतकं प्रचंड मी म्हणेन अद्भुत असं क्रिकेट आहे. नो डाऊट त्यांच्याकडे ते टॅलेंट आहे, ती कुवत आहे मी म्हणेन. परंतु नक्कीच काही कामाधंद्यामुळे आणि त्याच्यामुळे नंतर बघितलं थोडंसं नोकरीमुळे बघितलं हा गाव बघितला थोडंसं बघितलं आपण क्रिकेटपासून थोडंसं बघितलं कमी प्रॅक्टिस मिळते तरी देखील प्रयत्न करत असतो हा गाव मी म्हणेन. परंतु नक्कीच येणाऱ्या काही वर्षामध्ये आपले काही खेळाडू या पांजू गावाचे खेळाडू टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पुढे येतील यात काही शंका नाही आहे. तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नक्कीच पांजू गावाच्या बंधनात म्हणत होतो मग तो कोणताही खेळाडू असो पांजू गाव आवर्जून क्रिकेटला बघत असतो, आवर्जून बघायला जात असतो आपल्या खेळाडूला. हो इथे मात्र बघितला टप्पा पडला, उसळी घेतली होती. वाईटचा इशारा पंच आमच्याकडे वळतायत. बघितलं आपण आमंत्रण होतं ते स्वीकारलंय. धावसंख्या 12. हेमंत आलाय गोलंदाजी मार्कवरती. पेंकरपाडाचे ते मैदान ज्या ठिकाणी बघितलं आपण पेंकरपाडाचं गाव प्रॅक्टिस नेहमी करत असतं. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, जमिनी लगत हा चेंडू खेळलाय. 2 धावा जमीनला भिरक्या देत हा चेंडू निघून गेला होता. धावा येत आहेत. धावसंख्या पुढे सरकली जाते 14 या धावसंख्येवरती. बघा गणेश मनेरा विचार करतोय चौकार षटकार तर येत नाही आहे. आपल्याला सिंगल डबल आणि ट्रिपल धावा काढाव्या लागतील. बघा 2 वेळा त्यांनी डबल धावा घेतल्यात, 1 वेळा ट्रिपल धावा देखील घेतले आणि 2 वेळा त्यांनी सिंगल देखील घेतल्यात. हा ॲनालिसिस गणेश मनेरा यांचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 14. ओ इथे काय घडलंय, काय घडलंय? आत्ता बेल्स पाडली जाते कुठेतरी. गणेश धावत आला होता, कदाचित मला ती संधी मिळेल परंतु नाही, गणेश बाद होतो या ठिकाणी. चला डीजेकडे जाऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया ज्या ठिकाणी सामना सुरू आहे. पेंकरपाडा वर्सेस ठाण्याचा वाघबिलचा संघ. थँक्यू. ठाणा म्हटलं की नक्कीच बालकुमचा संघ आपल्याला आठवेल. ठाणा म्हटलं की नक्कीच वाघबिलचा संघ आपल्याला आठवेल. ठाणा म्हटलं की नक्कीच ओवळ्याचा तो संघ आपल्याला आठवेल यात काही शंका नाही. त्याच्यानंतर ठाणा म्हटलं की कोलचेचा संघ आपल्याला आठवेल यात काही शंका नाही आहे. हे 4 संघ बघितलं आपण, एक मोठे संघ आहेत आणि त्यामधला बघितलं आपण आज वाघबिलचा संघ खेळतोय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. 23 संघ आहेत ते आपलेच संघ आहेत लक्षात ठेवा. धावसंख्या 14.
नंदू फार क्लोज बघितलं विकेटपासून खेळत असतो, म्हणजे स्टम्प्सपासून बघितलं फार क्लोज खेळत असतो आपण बघितलं, आणि त्या क्लोजवरून तो स्ट्रोकला खेळत असतो. तोच प्रयत्न इथे देखील त्याने केला होता. धावसंख्या थांबले 14 या धावसंख्येवरती. 14 इज द स्कोर इयर अँड वी आर इन द ओव्हर नंबर 3rd इयर. तिसरं षटक मार्गस्थ आहे, यानंतर अजून एक षटक येणार आहे, लक्षात ठेवा. ऑन साईडला या फटक्याची कदाचित वाढ बघत होता नंदू, आणि स्वीकार केले त्याने ती संधी. षटकार आलाय. दिस इज अ मॅग्निफिसंट, दिस इज अ ग्रेट अँड दिस इज अ ब्युटिफुल स्ट्रोक फ्रॉम नंदू यार. षटकार येतोय. कम ऑन डीजे. नक्कीच कोणता फायदा घेतलाय नंदूने. टायमिंग तर साधलंय, पण तो हवेची साथ देखील त्याने साधले. हवेची साथ देखील फार इम्पॉर्टंट आहे, आणि टायमिंग साधून बघितलं हवेच्या साथीने तो चेंडू निघून जातोय षटकारासाठी. धावांची गती 20 या धावसंख्येवरती. हवा के साथ साथ और घटा के संग संग इस स्ट्रोक को खेलते हुए नंदू पाटील. षटकार आलाय आणि धावसंख्या पुढे सरकली आहे 20 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आता सुखावलाय वाघबिलचा संघ, कारण फार वेळेनंतर त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय. चौकार आलेला नाही आहे, परंतु षटकार आलाय. या षटकामध्ये 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडूमध्ये किती धावा येतील, 8 चेंडूमध्ये किती धावा करेल वाघबिलचा संघ, 8 चेंडूमध्ये कितीपर्यंत पोहोचेल वाघबिलचा संघ, आणि कितीपर्यंत रोखेल पेंकरपाड्याचा संघ, हे देखील फार महत्त्वाचं आहे. घोडबंदरचा संघ बघतोय कोणता खेळाडू कसा खेळतोय, आणि आपल्याला देखील कसं खेळायचं आहे. फुल टॉस बॅटवरती घेतलाय ऑन साईडला. नाही, आता मात्र बघितलं ऑफ साईडला चेंडू डायव्हर्ट होतोय. सिंगल येते. त्याच्यानंतर बघितलं आपण 2 धावा येतील का, 2 धावा आल्यात. काय आहे नंदू, आणि त्याच्यानंतर बघितलं वाघबिलकडे रन बिटवीन द विकेट अतिशय छान आहे. धावांची गती पुढे सरकली जाते. 22 या धावसंख्येत. नंदूला बघा एक षटकाराच्या सहाय्याने 9 या धावसंख्येवरती खेळतोय. केतनला बघा, केतनला अजूनही खातं उघडायचं आहे, आणि अजूनही तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. तो जास्तीत जास्त संधी देतोय नंदूला, कारण नंदू यांची बॅट लागली आहे. स्ट्राईक एंडला नंदू आहे, नॉन स्ट्राईक एंडला केतन आहे. गोलंदाजाचा बघितला आपण शेवटचा चेंडू असणार आहे. हेमंत यांचा हा चेंडू होता. ओहो, व्हॉट अ कॅच. जागेवरून हल्ला नाही आहे क्षेत्ररक्षक. कदाचित त्याला माहिती होतं की हा चेंडू इथेच येणार आहे. गडी बाद होतोय, आणि तिसरं षटक देखील संपलं गेलं आहे. धावसंख्या स्थिरावली ती 22 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक बाकी आहे. जातोय मी डीजेकडे. हा सामना कसा होईल याच्यावरती देखील फार मोठी चर्चा केली जाते, कारण ज्या पद्धतीने गोडदेवच्या अगेन्स्ट वाघबेलने गोलंदाजी केली होती ना, ती देखील अप्रतिम होती. जरी स्कोरिंग बघितलं लो असली तरी मी म्हणे सामना रफ अँड टफ होईल यात काही शंका नाही आहे, कारण दोन्ही संघांनी अनुभव घेतलाय या विकेटचा. या सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटचा दोन्ही संघांनी अनुभव घेतलेला आहे. त्या कारणाचा सामना रफ अँड टफ होईल यात काही शंका नाही आहे. बघायचं आहे, शशिकांत वर्तक यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. विशाल यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या आहेत. हेमंत आला, हेमंतने 11 धावा खर्च केल्या आहेत. आणि दीपक शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना परंतु आखणी केली जाते पेंकरपाड्याच्या माध्यमातून, फिल्डिंग सजवली जाते. आणि इथे मात्र बघितलं फिल्डिंगमध्ये बघितलं थोडासा बदल, कारण बघितलं लॉंग ऑफचा क्षेत्र देखील सजवला जातोय डीपमध्ये. व्ही शेपमध्ये पाठीमागे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट टर्नबॅक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपर विकेटच्या पासून थोडासा लांब आहे. गोलंदाज सज्ज होतोय. दीपक यांचा हा पहिला चेंडू असणार आहे. डावखुऱ्या फलंदाजासाठी हा चेंडू होता. दाद मागितली जाते, परंतु पंच नाकारतायत. थोडेसे आत गेले होते. फलंदाज केतन हा देखील एक मोठा खेळाडू आहे. ज्ञान देखील
एक मोठा खेळाडू आहे, नो डाऊट. वाघबील म्हटलं की गच्च भरलेला असा हा संघ त्या पिंकरपाड्याला सुद्धा विसरून चालणार नाही आहे, कारण एका षटकामध्ये ज्यावेळी 16 धावा हव्या त्या 16 धावा त्याने आज कंप्लीट केल्यात. अजूनही 5 चेंडूंचा तो खेळ बाकी आहे. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल केला जातो आहे, कारण माहिती आहे पिंकरपाड्याला आणि वाघबिलला आम्हाला ही ट्रॉफी जिंकायची आहे, आम्हाला ही ट्रॉफी आमच्या घरी घेऊन जायची आहे आणि ही बेटावरची पांजू बेटाची जी ट्रॉफी आहे ती आमच्या घरी नावारूपाला आली पाहिजे. त्या कारणासह दोन्ही संघ धडपड करत आहेत, दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत. फुलटॉस बॅटवरती घेतला, ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 बाउन्सच्या रूपाने चेंडू अडवला होतोय. 2 धावा हो 2 धावा येत आहेत. जिथे एक धाव यायला होती तिथे 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 24 या धावसंख्येवरती. केतन आता मात्र ऑन द मार्क पाहायला मिळतोय, आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 24 या धावसंख्येवरती. बघा 24 धावा बनवण्यासाठी 5 गडी बाद झालेत वाघबिल या संघाचे आणि पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले होते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स का खेळतोय फलंदाज त्याचा देखील एक चौकार येतोय. रिव्हर्स का खेळतोय फलंदाज, कारण हवेची साथ त्या दिशेमध्ये आहे. गाणं घेऊया. थँक्यू. नक्कीच लग्न कार्यामध्ये अशी गाणी आपल्याला ऐकायला मिळतात आणि आज ईस्टर संडेचा तो शुभ दिवस. ऑन साईडला लवकर वळले कदाचित फलंदाज, वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावात भर होत आहे. अवंतर धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाईल 29 या धावसंख्येवरती. गणेश मनेरांचा सिंहाचा वाटा आहे, कारण 9 धावा त्यांनी महत्त्वपूर्ण उभारल्या होत्या. त्याच्यानंतर नंदूने तो मारलेला षटकार अप्रतिम होता आणि नंदूने देखील 9 धावा उभारल्या होत्या आपल्या संघासाठी. तो देखील बाद झाला आहे. धावांची गती 29 वरती. ड्राईव्ह सुंदर असा ड्राईव्ह, जणू काय वाटलं ते लेदरचा फटका आहे की काय. 2 धावा येत आहेत. या 2 धाव्याने बघायचं आहे, नाही फक्त 2च धावा. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 31 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. झुकले होते, एका पायाला झुकवलं होतं, त्याच्यानंतर स्ट्रोकला खेळलेलं आहे. केतन अप्रतिम प्रयत्न करतोय आपल्या संघाला भरणा देण्यासाठी. बघता 3 धावा आणि इथे काय घडलंय, 1 2 आणि 3 धावा कंप्लीट झाल्यात या चेंडूवरती. 3 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 34 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू निर्णायक असणार आहे. मात्र गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मास्टर कप 2026 मध्ये पांजूच्या गावामध्ये आपण येऊया. डीजे बिल्कुल हा देखे. नक्कीच प्रश्न विचारतायत पंच, किती चेंडू शिल्लक आहेत. बघितलं आपण 34 धावा झाल्यात, 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. तर गाणं लागलेलं होतं, किसमें कितना है दम और खिलाड़ी कह रहे हैं तैयार है हम, दर्शक सोच रहे हैं ये मुकाबला हो जाए रम पम पम. नक्कीच रम पम पम हा मुकाबला व्हायला हवा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा होतील या शेवटच्या चेंडूनेच बऱ्याच वेळा या मैदानावरती काही काहींना दगा दिलाय आणि शेवटच्या चेंडूनेच बघितलं आपण तर उत्कंठा वाढवले काही संघाची. वेळ फार महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा, कारण 5:45 मला वाटतं जवळजवळ वाजलेत. लॉफ्ट स्ट्रोक, गडी बाद, परतावा लागेल फलंदाजाला आणि षटक सुद्धा संपलंय. इनिंग संपली गेलेली आहे. धावसंख्या थांबलेली आहे 34 या धावसंख्येवरती.
35 धावांचं आव्हान आहे. काय 35 धावांचं आव्हान पूर्ण होईल की रोखलं जाईल याच्यावरती नक्कीच चर्चा होईल. मात्र थोडासा ब्रेक घेऊया. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है, जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है। बच ना सका कोई आए कितने लंबे हैं मेरे हाथ इतने, देख इधर यार ध्यान किधर है, अरे देख इधर यार ध्यान किधर है। जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है। नहीं जानी तू ये समझता काम नहीं ये है तेरे बस का, कुकड़ू कुकू क्यों नहीं जानी तू ये समझता काम नहीं ये है तेरे बस का। होश में आ जा ध्यान किधर है, अरे होश में आ जा ध्यान किधर है। जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है। मेरी तरफ जो उठा है तन के कट के वही हाथ गिरा बदन से। चला चला सामना सुरू करा. बघा ग्रँड फिनाले मॅच आहे आणि त्यासाठी वेळ हवा आहे. शतरक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. वाघवीट संघ अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा 23 स्पर्धांच्या मालिकेमधील आपण ही 19वी स्पर्धा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाणजू या ठिकाणी खेळत आहोत. त्यानंतर आपण एक्सर NS भाईंदर, त्यानंतर म्हणायचं गेलं तर घोडबंदर मास्टर्स आणि त्यानंतर जम्सबॉन्ड राई अशा प्रकारे आपण स्पर्धा खेळणार आहोत. आघाडीची जोडी पाठवून द्या. पेनकरपडा मास्टर्स. बघा 5:49 मिनिटं झालेत. त्याच्यामुळे फायनल मॅच कमीत कमी 4-4 ओव्हरची व्हायला हवी, हा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे लवकर आपण यायचं आहे. हॅलो, चला सामना सुरू करा. स्वर्गीय विजया विद्याधर भोईर श्रद्धांजली चषक या स्पर्धेमधील आपण
हा दुसरा सेमीफायनल मॅच पाहतोय. महत्त्वपूर्ण मॅच. धावत संख्या आहे विजयासाठी पुन्हा एकदा 35चा आकडा. 36चा आकडा मला वाटतं 36चा आकडा पेनकरपडा टीमने मगाशी पूर्ण केला होता बघा. 36चा आकडा पेनकरपडा टीमने पूर्ण केला होता. आता 35 धावा आहेत. 4 ओव्हरमध्ये 35 करायचे आहेत. समोर वाघवेळचा संघ आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला दादा संघ आहे. मात्र एक विसरता कामा नाही आहे. या पेनकरपडा टीमला देखील कमी लेखू नका, कारण हा संघ देखील चॅम्पियन संघ आहे. आर के मोरवा मैदान चॅम्पियनची ट्रॉफी उचलणारा संघ आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे असं समजू नका की समोरचा वाघवेळ संघ आहे त्याच्यासमोर पेनकरपडा ही मॅच एकतर्फे होईल. शक्यच नाही आहे, शक्यच नाही. कारण पेनकरपडा असा संघ आहे ना, कधी कुणाला हरवणार ना हे याचा पत्त्या देखील लागणार नाही. स्लो पॉयझन या टीमला मी नाव दिले, खरोखर स्लो पॉयझन. प्रवीण पाटीलकडून 500 रुपये हॅट्रिकसाठी वाघवेळ टीमसाठी. पहिला चेंडू ड्राईव्ह केला गेला. पॉईंट रिजनमध्ये मेघनाथ गोंधळे चेंडूच्या मागे धावतात, पळतायत. एकदा वेगानं पुढे काय डबलचा कॉल. चेंडू थ्रो द्यायला उशीर झालाय. 2 धावा. या 2 धावेनं धावसंख्या झाली सुरू. धावसंख्येला सुरुवात झाली, फाउंडेशनला सुरुवात झाली. 36 करायचे आहेत म्हणजे रिक्वायरमेंटचा विचार केला ना आपण, 35चं टार्गेट आहे. तर जवळजवळ बघा 10च्या घरात देखील नाही आहे. 9 धावा तुम्हाला पर ओव्हरमध्ये करायचे आहेत. म्हणजे एक असं एक अंदाज वर्तवायचा गेला तर 8.61. तर दुसऱ्या बाजूला रिक्वायर्ड वाढवायचा आहे वाघवेळ टीमला. फुलटॉस आहे, स्वीप केलाय. मात्र मागे प्रोडक्शन आहे लॉंग लेग रिजनमध्ये. ज्ञान पाटील चेंडूला फील्ड करतायत. सिंगल मिळणार. 1 धाव. एका धावेनं धाव संख्या झाली ते 3. सेमीफायनल मॅच वाघपेड वर्सेस पेनकरपडा संघ कधी ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचला नाही आहे पणजूच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. आणि वाघवेळ संघ चॅम्पियन बनलाय. डॉक्टर स्मार्टी तयार. यावेळेस चांगला चेंडू होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आज चेंडू टाकला गेला. मात्र काय जोरदार अपील त्या ठिकाणी केली गेली. मनोज पाटील नेहमीच ॲग्रेसिव्ह असतात हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, आणि ॲग्रेसिव्ह असणं गरजेचं आहे. बघा ज्यावेळेस तुम्हाला जिंकायचं असेल त्यावेळेस तुम्ही ॲग्रेसिव्ह व्हा. मैदानाच्या ॲग्रेसिव्ह पण दाखवायला गरजेचं आहे. ऑन साईडला फटका हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे, मात्र थोडासा दूर चेंडू आहे. नंदू पाटीलनं ते पाहिलं. त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईक एंडला अचूक थ्रो त्या ठिकाणी आला होता. व्यवस्थित गॅदर करता आला नाही डॉक्टर डाके यांना. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केला. अक्षरशः मी म्हणेन जीव भांड्यात पडला शशिकांत वर्तक यांचा. बाबा पोहोचलो मी एकदाचा. 2 धावा झाल्या. 2 धावेनं धाव संख्या झाली ती 5. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळायचं होतं. फटका फसलाय. महत्वपूर्ण विकेट. ज्या खेळाडूवर विश्वास होता मनोज पाटीलनं चांगले स्टार्ट दिले. हे सीझन मनोजचं अफलातून राहिले. या सीझनमध्ये मनोजने नक्कीच भरपूर धावा काढल्या आहेत पेनकरपडा टीमसाठी. तोच मनोज पाटील या सेमीफायनल मॅचमध्ये लवकर बाद झालाय. मनोज आउट. अरे मेरी तरफ जो उठा है तन के, कट के वही हाथ गिरा बदन से. सामने आए किसका जिगर है, हाँ सामने आए किसका जिगर है. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. बघा गाणं वाजलं होतं जहाँ तेरी ये नजर है. मॅच ऑन. विकेट गेले. मनोज पाटील त्या ठिकाणी बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो मिस्टर गणेश पाटील. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत. ओ खऱ्या अर्थानं पाहायचं गेलं ना तर मण्याचा कॅच होता.
यष्टीरक्षकांना का प्रयत्न केला गेला, मी तर म्हणेल हाच काही ते कदाचित मण्यानं प्रयत्न केला असा कॅच मिळू शकतो, मात्र कॉलिंग होती यष्टीरक्षकाची. यष्टीरक्षक राकेश पटेल ज्याच्या खाली आले होते त्याच्यामुळे तो कॅच ड्रॉप झाला. एक सुवर्ण संधी मिळते खेळण्याची गणेश पाटील यांना. धावत संख्या झाली ती तब्बल 6. पहिले षटक या ठिकाणी संपलंय. तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे, हम मौत को जीने के अंदाज दिखा देंगे. बघा काय गीत वाजले गेले. तुम साथ हो जब अपने, एकमेकाची साथ द्यावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड या ठिकाणी करावी लागेल. एक संधी मिळाली बघा, संधी नशिबानं मिळतं आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी गण्यानं केलं ना तर आजचा हिरो गण्या. मात्र दुसऱ्या बाजूला मनोज पाटील आहे जो आजच्या दिवसामध्ये एक मी म्हणेल बेस्ट बॉलर आहे. खूप चांगली गोलंदाजी मनोज पाटीलने केली आहे. हो पहिला चेंडू किती बेस्ट असू द्या मात्र आय एम अ बेस्ट गणेश ऑन फायर. षटकार. तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे, हम मौत को जीने के अंदाज दिखा देंगे. बघा साथ द्यावी लागेल. एक षटकार ठोकलाय मनोज पाटीलच्या अगेन्स्ट षटकार ठोकलाय. धावत संख्येचा वेग वाढलाय. धावत संख्या झाली ती 12. व्हेरिएशन केलंय, चेंज ऑफ पेस. एक तर तो चेंज ऑफ पेस करताना कुठेतरी लाईन विसरले होते मनोज पाटील. शॉर्ट बॉल होता अक्षरशः मी तर म्हणेल की गणेशला ही फ्री होम डिलिव्हरी होती. बाबा गणेश आज रविवार आहे, घे बाबा माझ्याकडून, अशा प्रकारची फ्री होम डिलिव्हरी होती. किंवा असं देखील म्हणू शकतो की तो एक ट्रॅप होता मनोज पाटीलचा. गणेशच्या अगेन्स्ट जो असलेला ट्रॅप होता. शॉर्ट बॉल वेग थोडासा कमी केला होता जेणेकरून त्या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न मोठ्यामध्ये होईल आणि तिथे मात्र फटका फसला जाईल. ही देखील कदाचित प्लॅनिंग मनोज पाटीलची असू शकेल. कारण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये प्लॅनिंग शिवाय तुम्हाला क्रिकेट खेळता येत नाही. बघा 6 वाजलेत, आता वेळ कमी आहे. 1 तास फक्त आपल्याकडे. धावा 13 झालेत. चला प्लीज, नाही तर 3-3 ओव्हरचा आम्हाला फायनलचा मॅच खेळवावा लागेल, पर्याय नाही आहे. उसळी घेणारा चेंडू होता. गुडलेवरून चेंडू टॉस झालाय. या ठिकाणी नक्कीच अप्रतिम मध्ये वापसी केलंय मनोज पाटीलनं. मात्र मला वाटतं या ठिकाणी रिटायरमेंट घेत आहेत. 9 लोक म्हणतात एल्विश भाई तुमचा टशनच वेगळा आहे. रोजचे उन्हातील शूट, प्रदूषण. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक स्फोटक खेळाडू, आणखीन एक स्फोटक खेळाडू.
मोठा फटका, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघा मनोज पडेल आहे, एकदा चुकी झाली होती, दुसऱ्यांदा चुकी होणार नाही. कारण एकदा करतो तो माणूस चुकी आणि लगातार करतो ना चुका. तर चूक झाले, चुका करायची नाहीत मला, हे मनोज पडेल दाखवतोय. खूप चांगला चेंडू हाताळला गेला आहे. भले षटकार खालाय मी. लक्षात ठेवा मित्रांनो, बदाम खाण्याची अक्कल नाही आहे ती, अक्कल होती तो ठोकर खाण्याचे. एखादा षटकारला आल्यानंतर मात्र काय ती लाईन त्यांनी लेंथ त्या ठिकाणी मनोज पटेलने यूज केलंय. वेल डन मनोज. क्या बात है. ऑफ ब्रेक टर्न झालाय, स्विंग झालाय. वन बाउंडची वॉर्निंग देखील त्या ठिकाणी आले. पंच, स्क्वेअर लेग पंच, कारण उसळी घेणारा चेंडू होता. धावा झाल्या ते 13. वन बाउंडची वॉर्निंग या ठिकाणी दिली गेली आहे. काय चेंडू टॉस केला मनोजनं, ब्रेक केला, स्विंग विथ द बाउन्स, या दोन्ही गोष्टी या मनोजच्या चेंडूमध्ये आपण पाहिल्या. गतीमध्ये मिश्रण, पुन्हा एकदा चेंज ऑफ फेस. गती धीमी टाकली होती. सिंगल मिळणार. गुड प्लॅनिंग. मनोज पाटील यांच्या षटकातील अंतिम चेंडू आहे, सिंगल कन्वर्ट केला गेला. दीपक पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःजवळ ठेवतील. गुड प्लॅनिंग. कारण क्रिकेट फक्त बॅट आणि बॉलनं खेळलं जात नाही आहे, डोक्याने देखील क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. धावसंख्या झाली ती 13, येणारे चेंडू 14 झाले आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 21 धावा करायचे. बरं 12-21, 21 आकडा म्हटलं तर शुभ आकडा म्हटलं जातोय. 21चा आकडा म्हणजे शुभ आकडा. 35 टू विन, 35 करायचे आहेत, त्याच्यामध्ये 14 बनवले आहेत. आणि आपण जर कंपॅरिझन पाहिलं ना, आफ्टर 2 ओव्हर कंपॅरिझन जर आपण पाहिलं दोन्ही टीमचं, आफ्टर 2 ओव्हर वाघबिल मास्टर्स 11वर 3 विकेट, आफ्टर 2 ओव्हर पेनकरपडा मास्टर्स 14वर 2 विकेट. हे कंपॅरिझन आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज. हॅट्रिकसाठी 500 रुपये आलेत ना दादा. किती? कशा पण 3 विकेट. रनआउट पण चालेल का? मग आता कशा पण 3 विकेट म्हणतात तर कशा पण 3 विकेट. नंदू पाटील तुम्हाला 500 रुपये पारितोषिक आहे, म्हणजे प्रॉपर विकेट, रनआउट नाही आहे. क्या बात आहे. रनआउट बी 3 विकेट तुम्ही कशाही घ्या. दादा नाव काय तुमचं? प्रवीण पाटील. चला वाघवेल संघ बघा, वेळ नाही आपल्याकडे, 6 वाजून गेलेत, तर प्लीज सहकार्य करा, अन्यथा आम्हाला फायनल मॅच ओव्हर कमी करावे लागतील. दुसरा पर्याय नाही आहे. सावळी तर मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली यायला. खाली जायला वेळ लागणार नाही सूर्याला, पटकन सूर्य खाली जाईल. गोलंदाज तयार. नंदू पाटील. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेलाय. ओ गुड कॅच. फटका तो. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. तळवावरचं पाणी केव्हा मोती होईल तारे, जमिनीवरती उगा शोधिसे आकाशातील तारे. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. हसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग, मनुजा जाग. क्या बात आहे. हे दुनिया माया जाल. खरोखर माणसं खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं ना तर फायदा जिथे असतो ना तिथे विचार करतील. फायदा एकदा काय त्या माणसाचा उत्सळ यायला की माणसाला नंतर विचारत सुद्धा नाहीये. खूप चांगलं गाणं वाजलं गेलं. हे दुनिया माया जाल आहे. मात्र या ठिकाणी मॅच तर रंगले. मॅच रंगले. हे कॅचसाठी एक गिफ्ट आहे, ते गिफ्ट तुला नंतर मिळेल. ते गिफ्ट मी सांगू शकत नाही, लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. यावेळेस आणखी चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीनच्या वरून ठोकलाय हा षटकार. जाग मनुजा जाग.
थँक्यू डीचे युवराज. धन्यवाद वेदांत राऊत. चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि 10 मध्ये बनवायच्या आहेत त्या 15 धावा. मॅच जवळ आल्या. काय फटका खेळला हेमंतनं. 440 वोल्टचा झटका दिला मी म्हणेल. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता ऑन साईडला अराउंड द कार्पेट. चेंडू खेळला गेला आहे. ओ चेंडू शोधतायत. दोन फिल्डर आले त्या ठिकाणी. एका बाजूला गणेश मने, दुसऱ्या बाजूला डॉक्टर स्मार्टी. 2 धावा आल्या आहेत. 2 धावेनं धावत संख्या झाली आहे ती तब्बल 22 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. 9 चेंडू 13 धावा. ग्रँड फिनाले मॅच. मला वाटतं 3 ओव्हरची मॅच होईल. या पलीकडे मॅच होणार नाही. 3 ओव्हरच्या वर मॅच आता होऊच शकणार नाहीये. फायनल मॅच 3 ओव्हर आताच आम्ही क्लिअर करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ रनवे कदाचित रनवे मध्ये थोडीशी गफलत झाले कारण भरपूर उशीर लागला गेलाय. सकाळपासून भरपूर वेळ वाया जात होता. आम्ही वारंवार सूचना करत होतो, कोणीही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही हे देखील म्हटलं होतं की बघ फायनल 2 किंवा 1 ओव्हरची तरी आम्हाला सांगायचं नाही आहे. चांगला चेंडू होता. ऑन साईडला चेंडू टर्न केले. लॉंग ऑफ डीपला फिल्डर आहे. मिसफील्ड झालाय. ओहो ये क्या हो रहा है. वाघवीर टीम के अगेंस्ट हो रहा है. जो भी हो रहा है वो मैदान के अंदर. बघा सध्याच्या घडीला ज्या स्थितीमध्ये हा सामना सुरू आहे ना, तर इथे असं व्हायला नको की शतरक्षण कलीचा मुद्दा ठरला. फिल्डिंग ही कलीचा मुद्दा ठरता कामा नाही आहे. एक चांगलं शतरक्षण तुम्हाला करावं लागेल कारण मॅच क्लोज झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला कुठेतरी पेनकर पडायच्या बाजूने कुठेतरी नक्कीच मी म्हणेल सगळं काही चांगलं घडतंय. आणि अशा रीतीने असाच खेळ सुरू राहिला ना, आता सध्याच्याकडे जो मोमेंटम आहे ना, तो मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागणार नाही. कारण मोमेंटम जो असतो ना हवेप्रमाणे असतो. कधी कोणाच्या बाजूने वळणार मोमेंटम दिसत नाही आहे. 8 चेंडू 11 धावांची गरज. मोमेंटम दिसत नाही. मोमेंटम कधी कोणाच्या बाजूने जाण्याचा काही नियम नाही आहे. 8-11. आणखीन एक चांगला फटका आहे. जोरकस फटका खेळला गेला मिड विकेट डीपला. गणेश मंडळा चेंडूला फील्ड करतायत. थ्रो दिला गेला नॉन स्ट्राईक ला. उशीर झालाय. पुन्हा एकदा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने धावा संख्या झाली आहे ती 26 झाल्यात. बनवायचे अजूनही 7 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 7-9. 7 चेंडू 9 धावांची गरज. मॅच क्लोज झाले. आता अगदी जो श्वास आहे ना हा गळ्यामध्ये येऊन अडकलाय. श्वास अगदी गळ्यामध्ये येऊन अडकलाय. चला प्लीज बघा लगेच सावली फास्ट येते बघा. इथे सूर्य लगेच जाईल खाली. वेळ लागणार नाही सूर्य जायला खाली. वेगवान चेंडू. वेगवान तेज तर्रार. शेवटचा चेंडू अगदी वेगवान टाकला गेला. शेवटचा चेंडू होतो मिस हेमंत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर आले आहेत पेनकरपडा मास्टर्स टीमच्या. त्या 3 बाद 26 धावा. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 9. कंपॅरिझन पाहूया आपण. कंपॅरिझन आफ्टर 3 ओव्हर. वाघबीळ मास्टर्स 22 लॉस ऑफ 5 विकेट. 22 धावसंख्येवर 5 विकेट होत्या वाघबीळ टीमच्या. आणि आफ्टर 3 ओव्हर्स पेनकरपडा मास्टर्स 26 लॉस ऑफ 3 विकेट. 26 धावसंख्येवर 3 विकेट पडले गेलेत. थोडंफार वरच्या शेवटचं षटक. अंतिम षटक जे कुठलं गेलं. शेवटच्या षटकाचा विचार केला ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये दीपकचा एक चौकार आला होता. त्यानंतर ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 3 धावा. मिसफील्डच्या माध्यमातून त्या 3 धावा आल्या होत्या. त्या अगदी तेच चित्र आहे. मॅच बरोबरीच सुरू आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. धावा करायचे आहेत 9. आता पाणी घेऊन येऊ नका मनोज पटेल प्लीज विनंती करतोय. वेळ नाही आता आपल्याकडे. आणि गुडबंद टीम कॅप्टन यांना देखील विनंती करतोय आम्ही. विक्रम घरत आपण प्लीज आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. विक्रम घरत गुडबंद टीम कॅप्टन. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू. विकेट बघूया आपण दोन्ही टीमच्या. वाघबीळच्या विकेट गेल्या होत्या 7 आणि पेनकरपड्याच्या विकेट गेल्या त्या 3 प्लस पेनकरपडा टीम
टॉस विन आहे. पहिला चेंडू खोला डब्याचा चेंडू होता. आडव्या बॅटनं चेंडूला खेळला गेला. चेंडू होता मिड विकेट डीपला. नंतर पडे चेंडूला उचलतायत. स्ट्राईक एंडला थ्रो ओर थ्रो. फेकी थोडीशी खराब. तिसऱ्याचा प्रयत्न आणि 3 धावा. काय घडलं त्या ठिकाणी. थ्रो अगदी त्या ठिकाणी वरून केला होता. बॅकअप होतं त्या ठिकाणी. बॅकअप साठी देखील मेघनाथ गोंधळे होते. मनोज पाटील बॅकअप साठी होते. मात्र त्या ठिकाणी तो बॅकअप झाला नाही. बघा ही चुकी पेनकरपाडा टीम कडून देखील झाली होती. तशीच चुकी वाघवेल टीमने देखील या शेवटच्या ओव्हरमध्ये केले. सगळं काही समसमान सुरू आहे. सगळं काही समसम सुरू आहे. 5 चेंडू 6 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर धावा करायची आहेत पेनकरपाडा मास्टर्स टीमला. तर या ओव्हर मधील 1 ते 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. 1 ते 2 चेंडू पंकज गोंधळे यांना डॉट करायचे आहेत, जेणेकरून चेंडू आणि धावा याच्यामधला फरक जाणवेल. हे काम पंकज गोंधळेला करायचं आहे आणि पेनकरपाडा टीमला प्रत्येक चेंडू मिडल करायचं आहे. प्रत्येक चेंडूवर सिंगल कंप्लीट करायचं आहे. काय मॅच आहे. सेमीफायनल मॅच. पैसा वसूल मॅच. चला 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 प्लीज. दडपणा वाढलंय. टेन्शन वाढलंय. पंकज गोंधळे गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडवर हेमंत. फुल टॉस आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑफला चेंडू गेला. पुन्हा एकदा मिसफील्ड. पुन्हा एकदा मिसफील्ड झालंय. चेंडू पुन्हा एकदा सापडत नाहीये. 1च्या जागी 2 आणि 2च्या जागी काय घडलंय. काय घडलंय. काय घडलंय. चुकी घडलंय. या ठिकाणी चुकी घडली. मात्र ही चुकी पेनकरपाडा टीम साठी घातक ठरू शकेल का. कारण काय घडलं माहिती मित्रांनो. इकडे सगळं काही सुरळीत सुरू असताना चहामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं या रनआउटच्या विकेटनं. काय इथून मोमेंटम शिप होईल. काय इथून मॅच बदलली जाईल का. जाऊया आपण डीजेच्या दिशेनं. थोडंसं माइंड फ्रेश करूया. दडपण आहे. टेन्शन आहे. रिलॅक्स होऊया. ऐकूया एक सुंदर गीत. तुला दिसला ना निशाणा. तुला दिसला ना झिरमिर पाऊस धारा. फिर फिर करी मदनाचा मारा. ये ना सजना ये ना निशाणा. तुला दिसला ना निशाणा. तुला दिसला ना. चला आता निशाणा तर दाखवलाय, मात्र तो कोणाच्यावर आहे ते कळत नाही. चला टीम मीटिंग करू नका. चला चला प्लीज. वाघवेल प्लीज रिक्वेस्ट करतोय. फायनल मॅच व्हायची आहे. चला फील्ड लावून घ्या लगेच. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये बनवायचे आहेत 4 धावा. वारंवार मिस फील्ड होत आहेत. चला चला प्लीज नंदूभाऊ. प्लीज नंदूभाऊ चला. शतरक्षण लावून घ्या क्विकली. कारण बघा फायनल मॅच व्हायची अजूनही. आणि सावळी तर मैदानाच्या आतमध्ये आले. सूर्यास्त व्हायला वेळ लागणार नाही. बघा अजून वेळ झाली तर 2 ओव्हर होतील. आमच्या डीजे साठी पारितोषिक आले. जे गाणं लावलं होतं डीजेनं आमच्या निशाणा तुला कळला ना. खास मुर्द्यावरून मुर्द्याचे शाखा प्रमुख राज पाटील यांनी पारितोषिक दिलं आहे वेदांत राऊत यांना. ते त्यांना जीपे होईल पैसे. एकतीस धावा फलकावर. 4 चेंडू 4 धावा. फेविकिकची ऍड आली म्हणता. फेविकिकची ऍड. 4-4. ये फेविकिक वाला मामला है. ये फेविकिक वाला मामला. चिपकना चाहिए. हाथ में गेंद चिपकना चाहिए. 3 चेंडू 3 धावांची गरज. विकेट मी सांगितले आहेत. 7 विकेट वाघबेळ, 4 विकेट पेनकरपाडा. टॉस विन पेनकरपाडा. आता पुढचं गणित तुम्ही करा. 3 चेंडू 3 धावांची गरज. हा दुग्ध शर्करा योग आहे. चला 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 प्लीज दादा नो. चला
आता मात्र 3च्या जागी मला वाटतं 2 ओव्हर करावे लागतील. बघा पर्याय नाहीये. बोलून बोलून कॉमेंटेटर किती बोलणार. आयोजक कोणच नाही इकडे. चला बघा आता किती बोलणार प्लीज. गोलंदाज तयार. 3 चेंडू शिल्लक. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. चेंडू जातोय तो लॉंग लेगच्या दिशेने. एकदा वेगाने पूर्ण केला. डबलचा कॉल दिला गेलाय. ओव्हर थ्रो. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. वारंवार चुका घडतात त्या ठिकाणी. मात्र ही चुकी नडले. रनआउटच्या स्वरूपात विशाल बाद झाला. रिस्क घेतली होती. बघा कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचं असेल ना धोका पत्करावा लागतोय. म्हणतात ना आगे धोका आहे. ते गाण्याला होतं तशा प्रकारे धोका पत्करावा लागतो. धोका पत्करवता विशालनं 2 झाले असतात. यस आम्ही जिंकलो असतो. त्याच्यामुळे विशालसाठी देखील टाळ्या व्हायला हव्यात. रनआउटच्या स्वरूपात पहिल्यांदाच बाद. धावत संख्या झाली आहे ती 33. 2 चेंडू 2 धावांची गरज. अजूनही बेनिफिट आहे विकेटचं. अजूनही बेनिफिट आहे विकेटचं. 2 मध्ये 1 धाव जरी केली 2 चेंडू मध्ये 1 धाव पेनकरपडा टीमनं जरी केली ना तरी पेनकरपडा संघ विकेटच्या बेनिफिटवर जिंकू शकतोय. बघा हा पेनकरपडा संघ आहे. या टीमनं एका बलाढ्य टीमला स्वतःच्या घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं. तो संघ होता वाघबीळचा संघ. स्वतःच्या घरच्या स्पर्धेमध्ये स्वतःच्या घरच्या मैदानावर या टीमनं एक मोठा धक्का दिला होता. तो सर्वात मोठा धक्का होता आगरी समाज सामाजिक संस्थेमध्ये पहिला. आणि त्यानंतर मात्र या पेनकरपडा टीमचा दरारा आगरी समाज सामाजिक संस्थेमध्ये पाहायला मिळाला. 2 चेंडू 1 जरी केले तरी विकेटच्या बेनिफिटवर पेनकरपडा विन. काय करायचं वाघविलला. सिंगल थांबवायचंय. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत न्यायची आहे. सिंगल थांबवायचंय वाघविलला. सिंगल बनवायचंय पेनकरपडा टीमला. चला 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 प्लीज. असं व्हायला नको की टॉसवर फायनल होईल. एका धावेची गरज. ए चुटकी भर सिंदूर की किंमत तू क्या जाने. राजा बाबू तो डायलॉग तुम्हाला माहित असेल. फेमस झाला होता. भरपूर फेमस झाला होता. तशा प्रकारे एका धावेची किंमत तू काय करणार. 1 धाव म्हटलं तर लाईफ लाईन क्रिकेटची आहे. धडपड धगधग आहे. धगधग आहे. हृदयाचे स्पंदन हृदयाचे ठोके वाढलेत. हृदयाची स्पंदन हृदयाचे ठोके वाढलेत. मॅच अगदी गरमागरम झाले आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. 1 काढला तरी पेनकरपडा संघ विन. चला मॅच ऑन. चला 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 प्लीज. ओ इथे बॉल मिस केला. काय घडलंय. बॉल मिस केला होता गोलंदाजानं. मात्र लेग बाईच्या स्वरूपात सिंगल मिळतोय पेनकरपडा टीमला. बघा काय घडलंय. काया बिया कुछ नाही. गिला सोडा वाराना. बॅटला बॉल देखील लागला नाही आणि खात्यात मात्र 1 धाव आले. आता बघा आता विकेट जरी पडली तरी पेनकरपडा संघ विन आहे. बॉल डॉट झाला तरी पेनकरपडा संघ विन आहे. कारण वाघवेलच्या विकेट 7 आहेत. पेनकरपड्याच्या विकेट 5 आहेत. प्लस पेनकरपडा संघ टॉस जिंकलाय. त्याच्यामुळे इथे चित्र स्पष्ट झालेत की विकेटच्या बेनिफिटवर पेनकरपडा संघ विन. ग्रँड फिनालेमध्ये पेनकरपड्याची एंट्री मात्र निश्चित. मात्र क्लिअर विजय मिळून द्यायचा नाही हा मात्र ध्यास आहे वाघबेळ टीमचा की क्लिअर विजय मिळून द्यायचा नाही. सिंगल काढू द्यायचा नाही आहे. अगदी बघा पावसाळा जुनी वेळ आहे. एप्रिल महिन्यात सुरू झाला आहे. मात्र अमरेला स्टाईल तुम्हाला पाहिलं म्हणजे फिल्डिंग डॉट गेलाय. मात्र या ठिकाणी विकेटच्या बेनिफिटवर पेनकरपडा संघ विन. मागचा सामना देखील पेनकरपडा संघाने विकेटवर जिंकला होता. हा सामना देखील पेनकरपडा संघाने विकेटवर जिंकलाय. हार्ड लक वाघवेळ आणि अभिनंदन पेनकरपडाचा. टॉस करूया आपण. थँक्यू. चला 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 शशीभाऊ लवकर. शशीभाऊ प्लीज प्लीज लवकर या. हस्तांदोलन करा. वाघवेळ टीमला विनंती करतोय हस्तांदोलन करा. 3 ओव्हर मॅच आपण करूया. दोन्ही कॅप्टनला पहिले विचारूया. माझ्या मध्ये 3-3 ओव्हरची मॅच होईल. फास्ट केलं तर 3-3 ओव्हर मॅच होईल फास्ट केली तर.